तर काय सांगाल आजच्या कार्यक्रमात हा कार्यक्रम आजचाच नाही, आम्ही गेल्या 9 वर्षापासून महेश नवमी जो आमचा महेश उत्सव म्हणून साजरा होतो त्या पद्धतीने आम्ही हा उत्सव साजरा करतो. समाजाचे यंगस्टर्स यांच्यासाठी हा स्टेज निर्माण केलेला आहे आपण. सगळे पोरं येतात, नवीन 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 गायक येतात आणि इथं वेगळ्या पद्धतीने आमचं एक माहोल तयार होतो. हे तुम्ही कार्यक्रम खूप मोठा आहे, याची कशी तयारी असते तुमची, कधीपासून असते, तयारी आमची जवळपास 1 महिनाभर तयारी असते. कशा आम्ही प्रकारे? आम्ही ऑडिशन घेतो याच्या अगोदर. ऑडिशन घेतल्यानंतर सिलेक्शन होतं. सिलेक्शन नंतर प्रॅक्टिस प्रॅक्टिस होते आणि प्रॅक्टिस नंतर या स्तरावर आम्ही येतो. आपणच सगळ्या गोष्टी करतात का, म्हणजे हा आपली टीम आहे कोणी? नाही, टीम आहे आमचे नगरकर सर म्हणून आहेत. हा, हा. ते सगळं हे करतात. त्यांचं म्हणजे कराओके क्लास आहे, त्यांना आम्ही याच्यात पुढाकार करा म्हणून सांगतो आणि आम्ही त्यांच्या मागे आहेच. आता आतापर्यंत किती लोकांनी सादरीकरण केलंय? आतापर्यंत 20-21 लोक झाले असते. 20-21. किती वर्षापासून हा कार्यक्रम करतात तुम्ही? 9वं वर्ष आहे. नव्वद हे वर्ष. 9 वर्ष झाले. कसा अनुभव राहिला यामध्ये तुम्हाला? अनुभव, आत्मिक समाधान. संगीतासारखी मजा कुठेच नाही. संगीता एवढं कुठेच तुम्हाला समाधान मिळणार नाही. किती स्ट्रेस असू द्या, मी वैयक्तिक सांगतो, मला स्ट्रेस आला की मी वर कराओके माझं आहे, मी तिथे जाऊन बसतो आणि परत कामाला लागतो. आज जे कलाकार सगळे संभाजीनगरचे का? हां, सगळे संभाजीनगर, एकूण एक शहरातले. त्यांची कसं तयारी राहते सर, जे परफॉर्म करतात सोमवारचे किती दिवस पहिले तरी? ती पण तयारी तीच. 1 महिना अगोदर मी सांगितलं ना, आता ऑडिशन नंतर प्रॅक्टिस आणि त्या पद्धतीने मग त्यांचं सगळं सिलेक्शन होतं, त्यांची प्रॅक्टिस होते. सगळ्यांची प्रॅक्टिस एकत्रच होते अशी. एक एक 4-4 ग्रुप, 5-5 ग्रुप असे. आजकालच्या तरुण युवांना आपण काय आव्हान करणार? तरुण युवांना मी सांगणार आहे की संगीतात या, संगीतात आलं पाहिजे. तुमचे सगळे सगळे कामं होतील, पण तुम्ही संगीतात नाही राहाल तर तुम्ही नर्वस राहताल. त्यामुळे तुम्ही या आणि गा इथं येऊन. आपण स्टेज तयार केलेला आहे, त्यांनी यायला पाहिजे. सर्व समाजातील सर्व तरुणांसाठी एक फक्त वाईटरी आपल्या नाही, मी वैयक्तिक तुम्हाला आधीच सांगितलं, हे महेश नवमी जी आमचा उत्सव असतो वार्षिक, त्या महेश नवमीच्या उत्सवात आम्ही हे सुरू केलेला प्रोग्राम आहे. त्यामुळे तो त्या पद्धतीनेच चालतो आणि बहुतेक समाजाचे सिंगर्स आहेत. आता किती 42-43 सिंगर्स आहेत आज गाणारे. म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण एवढे लोक आहेत. या हिशोबाने 400 ते 500 कलाकारांना आजपर्यंत याच्यात वाव मिळालेला हा. आहे, त्यांना स्टेज करेज मिळालेला आहे. म्हणजे याची विशेषता अशी आहे की जसं प्रोग्रामची डेट अनाऊन्स होती, त्यानंतर ऑडिशन्स होतात आणि त्यांना प्रॅक्टिस सेशन्स दिले जातात सरांतर्फे. आणि नगरकर सरांची जी औरंगाबाद कॅरिओके क्लब अकॅडमी आहे, तिथं सगळेजण भेटतात, एकमेकांचा परिचय होतो आणि पूर्ण समाजामध्ये याचा एक प्रकारे खूप छान असं सेलिब्रेशन होतं. आणि ब्रँड झालाय. हां, हे जे हा प्रोग्राम जो आहे महेश नवमीचा ब्रँड आहे, लोक याची वाट पाहतात. याचं आम्हाला म्हणजे गर्व म्हणायला हरकत नाही. इट्स केडी प्रेझेंट्स, म्हणजे काशीनाथजी दरक प्रेझेंट्स, solely organized by काशीनाथजी दरक for all of us. मी काशीनाथ श्रीराम दरक, राहतो इथंच औरंगाबादला, ज्योतिनगर. मी राजेश जुगल किशोर मालू. जय महेश. महेश नवमी अंतर्गत आम्ही इथं तापडे नाट्य मंदिरमध्ये केडी प्रेझेंट्स माहेश्वरी स्वर संध्या हा कार्यक्रम घेतोय. काशीनाथजी दरक हे मागच्या 10 वर्षापासून माहेश्वरी संगीतकारांना एक स्टेज उपलब्ध करून देत आहे. मागच्या 9-10 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि आज पण खूप सुंदर कार्यक्रम आहे. नगरकर सर, आम्ही टीम आणि स्पेशली म्हणजे काशीनाथ दरक सर यांचा नेहमी आम्हाला गायडन्स असतो आणि ते प्रोत्साहित करत असतात नवीन नवीन कलाकारांना. आम्ही आत्तापर्यंत 60 ते 70 लोकांना, नवीन सिंगर्सना इथं संधी दिली आहे या स्टेजच्या माध्यमातून. सर आपले इथे जे कार्यक्रम होतात ते पेड असतात का? नाही, फ्री ऑफ चार्ज असतात. पूर्ण खर्च नाही. हा फक्त कार्यक्रम जो असतो माहेश्वरी लोकांसाठी असतो. हा, त्यांनाच असतो. आम्ही ऑडिशन घेतो. ऑडिशनमध्ये जे लोक पास होतात त्यांना आम्ही मग स्टेजसाठी एंट्री देतो या कार्यक्रमासाठी आणि त्यांना परत तयार पण करतो. बक्षीस वगैरे काही नाही आहे कार्यक्रमाला, फक्त हे आमच्या समाजासाठी कार्यक्रम होतो. आज यहाँ पर 45 लोग परफॉर्म कर रहे हैं. 10 वर्षापासून प्रोग्राम करतोय आम्ही.
तर ते परफॉर्म करतात सगळे संभाजीनगरचे वेगळे? सगळे संभाजीनगरचे. मुकुंद गट्टाणी, मी या कार्यक्रमाचा प्रकल्प प्रमुख आहे.